नमस्कार शेतकरी बांधवांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दरवर्षी डोकेदुखी ठरणारा प्रश्न पाहणार आहोत। कापूस नक्की कधी विकावा? ज्या वेळेला योग्य निर्णय घेतला जातो त्याच वेळेला शेतकऱ्याचा हजारो रुपयांचा उगाच होणारा तोटा हे वाचू शकतो। म्हणूनच आज आपण मुद्देसूद पक्की आणि उपयोगी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, कापूस हा असा पीक आहे की दरवर्षी त्याचा भाव हा बाजारात रोलर कोस्टर सारखा वर खाली होत असतो। शेतकरी कधी विकतो? भाव जास्त असताना की गरज पडल्यावर? हेच आपल्या फायद्याचे किंवा तोट्याचे कारण ठरते। ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बाजारात मोठी आवक असते, त्यामुळे आवक जास्त आली की भाव कमी होतो। शेतकरी बांधवांनो, हंगामाच्या सुरुवातीला कापूस विकायला जाऊ नका, कारण त्यावेळी व्यापारी घाई करत नाहीत आणि व्यापारी कमी दर लावतात। तुमचा कापूस कमी दराला जातो। भारतामध्ये डिसेंबर नंतर आवक कमी होत जाते, व्यापाऱ्यांना नवीन स्टॉक लागतो, त्यामुळे भाव वाढीला सुरुवात होते। कापसाची खरी ताकद हंगामाच्या 2 ते 3 महिन्यानंतर दिसते। जानेवारी फेब्रुवारी हे ऐतिहासिकदृष्ट्या भाववाढीचे महिने मानले जातात। आंतरराष्ट्रीय मार्केटवर चीन आणि अमेरिका यांचा थेट परिणाम कसा होतो ते आपण पाहूयात। कापूस हा जागतिक पीक आहे। चीनची मागणी वाढली तर भारतात भाव वाढतो। अमेरिकेचा पीक अहवाल खराब आहे, त्यामुळे भाव वाढत नाही। डॉलर इंडेक्स कमी असतो, त्यामुळे भारतीय निर्यात वाढते आणि भाव वाढतो। दररोजच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी कापूस बाजार ठरवतात, त्यामुळे जागतिक अपडेट्स पाहून कापूस साठवायचा की विकायचा हे ठरवा। CCI जेव्हा खुले मार्केटमध्ये येते तेव्हा व्यापाऱ्यांना मर्यादा येते। भाव हा MSPच्या खाली जाणं थांबतं। CCI खरेदी सुरू झालेल्या जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांना MSPच्या खाली कापूस घ्यायची हिंमत राहत नाही, त्यामुळे तुम्हाला दराचा किमान आधार तरी मिळतो। कापसातील ओलावा आणि गुणवत्ता। गुणवत्तेचा कापूस जपला तर शेतकऱ्याला 400 ते 800 रुपये क्विंटल जास्त दर मिळतो। ओलावा 8 ते 12% आत ठेवा। गाठ्या खराब होऊ देऊ नका। गुणवत्ता चांगली असेल तर व्यापारी तुमच्याकडेच येतात। स्टॉक धरून ठेवायचा असेल तर खर्च आणि फायदा पहा। स्टॉक धरा, पण गोदाम भाडे, कीड लागण्याचा धोका, पैशांची तातडी, बाजारातील ट्रेंड हे सगळं बघूनच निर्णय घ्यावा। जर तुमच्याकडे साठवणूक सुविधा असेल, पैशांची तातडी नसेल, तर 45 ते 70 दिवस साठवणे सर्वात फायदेशीर ठरते। जिनिंगची खरेदी वाढते तेव्हा भाव वाढतात हे खरं आहे। डिसेंबर मार्च हा जिनिंगचा खरेदीचा सीझन असतो। जिनिंग जेव्हा खरेदी करायला सुरुवात करतात तेव्हा बाजारात स्पर्धा निर्माण होते आणि दर आपोआप वाढतात। फेब्रुवारी पासून बहुतांश बाजारात आवक घसरते, त्याचा तात्काळ फायदा म्हणजे भाव वाढतो। जर आंतरराष्ट्रीय भाव कमी असतील तरी MSP तुम्हाला सुरक्षा देते। कापूस कधी विकावा? तर सर्वोत्तम काळ हा कापूस विकण्याचा डिसेंबर शेवट ते फेब्रुवारी दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजार चांगला असल्यास आणखी उशिरा विकला तर चांगलाच फायदा होतो। भाव पटकन पडतील असं दिसत नसेल तर शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत कापूस हातात ठेवण्याचा विचार करावा, पण पैशाची गरज असेल तर MSP हा एक सुरक्षित पर्याय आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, कापूस कधी विकायचा हे ठरवताना घाई करू नका। बाजाराचे संकेत, आवक, CCI खरेदी, आंतरराष्ट्रीय भाव हे 4 घटक बघूनच निर्णय घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।